गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो, स्वागत आहे तुमचे SRG अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर। बघा, आज आपण रत्नागिरी जिल्ह्याबद्दल माहिती बघणार आहोत। आधी पण भरपूर सारे जिल्हे म्हणजे जेवढे काही असतील ते जिल्हे प्लेलिस्टला अवेलेबल आहे। रत्नागिरी जिल्हा हा राहिला होता, त्याच्यामुळे आज कमेंटमध्ये मला टाकण्यात आलं होतं रत्नागिरी जिल्ह्याबद्दल माहिती द्या म्हणून, तर म्हणून आज रत्नागिरी जिल्हा माहिती टाकत आहे। नक्की बघा, ग्रामसेवक एक्झामसाठी तसंच पोलीस भरती वगैरे सर्व एक्झामसाठी आवश्यक अशी इन्फॉर्मेशन यात टाकलेली आहे, जी लेटेस्ट आहे। चला तर सुरुवात करूया। जे कोण नवीन आले असतील प्लीज त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक शेअर करा मित्रांना, जेणेकरून त्यांना पण फायदा होईल आणि जे पण लेक्चर टाकेल त्याचे नोटिफिकेशन तुम्हाला लगेच मिळून जाईल। तर बघा, रत्नागिरी जिल्हा भारत देशातील महाराष्ट्र राज्याच्या 36 जिल्ह्यापैकी एक जिल्हा आहे। या जिल्ह्याच्या पश्चिमेस अरबी समुद्र आहे। बघा, रत्नागिरी जिल्ह्याच्या पश्चिमेस कोणता समुद्र आहे? तर अरबी समुद्र आहे, लक्षात ठेवा। दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा आहे। याच्यावर क्वेश्चन येतात कोणत्या दिशेला काय आहे म्हणून। पूर्वेस बघा, सातारा जिल्हा, कोल्हापूर जिल्हा व सांगली जिल्हा आहे पूर्वेस। आणि उत्तरेस रायगड जिल्हा, जुने नाव काय होते त्याचे? तर कुलाबा होते। बघा, सर्व डिटेल माहिती टाकलेली आहे, व्यवस्थित लक्षात ठेवून वाचा। आणि रत्नागिरी शहर हे या जिल्ह्याचे मुख्यालय आहे। या जिल्ह्याची शहरी लोकसंख्या किती आहे? तर 11.33% इतकी आहे शहरी लोकसंख्या, 11.33%। चला नेक्स्ट बघा, मुख्यालय बघा रत्नागिरी, तालुके बघा काय आहे? तर मंडणगड, दापोली, खेड, चिपळूण, गुहागर, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा, राजापूर हे इथले तालुके आहे रत्नागिरी जिल्ह्यामध्ये। क्षेत्रफळ बघा, एकूण क्षेत्रफळ किती आहे? तर 8,208 चौरस किलोमीटर एवढे क्षेत्रफळ आहे। आणि मैलमध्ये किती होते ते? तर 3,169 चौरस मैल एवढं होतं अंतर मैलमध्ये। आणि लोकसंख्या बघा, एकूण लोकसंख्या किती आहे? 16,96,777 2001च्या जनगणनेनुसार आहे। नेक्स्ट 2011च्या जनगणनेनुसार सुद्धा टाकलेलं आहे समोर। हे आधीच्या लोकसंख्येनुसार 2001च्या जनगणनेनुसार टाकलेलं आहे आणि 2011च्या जनगणनेनुसार समोर दिलेलं आहे। समोर लेक्चर जसं जसं वाचाल तसं सर्व तुम्हाला माहिती होईल। बघा, लोकसंख्येची घनता 207 प्रति चौरस किलोमीटर, शहरी लोकसंख्या 11.33% आहे, साक्षरता दर 65.13% आहे 2001च्या जनगणनेनुसार। चला नेक्स्ट बघा, प्रशासन बघा, लोकसभा मतदारसंघ रत्नागिरी सिंधुदुर्ग, विधानसभा मतदारसंघ दापोली, गुहागर, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर। खासदार कोण आहे? तर विनायक राऊत हे खासदार आहे रत्नागिरी जिल्ह्याचे। आणि प्रमुख शहरे रत्नागिरी आणि चिपळूण। प्रशासकीय रचना बघा, महसूल तालुके रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, मंडणगड, लांजा, राजापूर। महसूल उपविभाग तालुके बघा, चिपळूण, गुहागर, रत्नागिरी, रत्नागिरी, संगमेश्वर, दापोली, दापोली, मंडणगड, खेड। नगरपालिका बघा, कोणत्या कोणत्या नगरपालिका येते? तर रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, मंडणगड, लांजा, राजापूर। पंचायत समित्या बघा, कुठे कुठे आहे पंचायत समित्या? रत्नागिरी, संगमेश्वर, चिपळूण, खेड, दापोली, गुहागर, मंडणगड, लांजा, राजापूर एवढ्या ठिकाणी पंचायत समित्या आहे। म्हणजे 1 2 3 4 5 6 9 पंचायत समित्या येते। आणि गावे बघा, गावे किती येतात? तर 1543 गावे आहे। ग्रामपंचायती 844। लक्षात ठेवा, महत्त्वाची माहिती आहे, 844 गावे आहे रत्नागिरी जिल्ह्यात। बघा, 2 नोट्समधून काढलेले लेक्चर आहे हे, त्याच्यामुळे व्यवस्थित वाचा आणि A to Z माहिती तुम्हाला शेवटपर्यंत मिळून जाईल। मुख्य ठिकाण रत्नागिरी, समुद्रकिनारा बघा किती किलोमीटरचा लाभलेला आहे? तर 180 किलोमीटरचा समुद्रकिनारा लाभलेला आहे रत्नागिरी जिल्ह्याला, 180 बघा, 180 किलोमीटर। आणि एकूण तालुके नाव आताच बघितले आपण। नद्या बघा, वाशिष्ठी, शास्त्री,
सावित्री, काजळी, जगबुडी, जोग, बाव, मुचकुंदी, सोनवी, बारजा ही इथल्या नद्या आहेत. आणि खनिजे बघा कोणते कोणते खनिजे सापडतात इथे, बॉक्साईट आणि इल्मेनाइट. बॉक्साईट आणि इल्मेनाइट. प्रमुख पिके कोणते आहे रत्नागिरी जिल्ह्यात? भात, नाचणी, हापूस, आंबा, फणस, काजू, नारळ, सुपारी, मत्स्योत्पादन ही इथली प्रमुख पिके आहेत. जिल्ह्यातील महत्त्वाची ठिकाणे बघा. रत्नागिरी हे ठिकाण लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान आहे. बघा लोकमान्य टिळकांचे जन्मस्थान आहे. रत्नागिरी ही स्वातंत्र्यवीर सावरकरांची कर्मभूमी आहे. बघा कर्मभूमी आहे स्वातंत्र्यवीर सावरकरांची आणि लोकमान्य टिळकांचे जन्मस्थानसुद्धा आहे. आणि सावरकरांनी उभारलेले पतितपावन मंदिर रत्नागिरी येथेच आहे. लक्षात ठेवा पतितपावन मंदिर. क्वेश्चन येते याच्यावर. जिल्ह्याच्या जमिनी जांभ्या खडकापासून तयार झाल्या आहे. बघा रत्नागिरी जिल्ह्यातल्या जमिनी ह्या जांभ्या खडकापासून तयार झाल्या आहे. रत्नागिरी जिल्हा हापूस आंब्यासाठी प्रसिद्ध आहे. कशासाठी प्रसिद्ध आहे तर हापूस आंब्यासाठी. महाराष्ट्र शासनाने रत्नागिरी जिल्हा फलोत्पादन जिल्हा म्हणून जाहीर केला आहे. तर कोणता जिल्हा म्हणून जाहीर केला आहे? फलोत्पादन जिल्हा. आणि या जिल्ह्यातून मुंबई गोवा हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17 जातो. तर कोणता क्रमांक जातो? मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 17. लक्षात ठेवा महत्त्वाची माहिती आहे. कोकण रेल्वेचा कुरबुडे हा सर्वाधिक लांबीचा बोगदा रत्नागिरी जवळ आहे. तर कोणता आहे? कुरबुडे सर्वाधिक लांबीचा बोगदा आहे कोकण रेल्वेचा. नेक्स्ट बघा गणपतीपुळे येथे प्रसिद्ध गणपती मंदिर आहे. गणपतीपुळे पर्यटन केंद्र असून तेथे स्वच्छ समुद्र किनारा आहे. डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे आहे. बघा डॉक्टर बाबासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठ दापोली येथे आहे. लक्षात ठेवा महत्त्वाचा क्वेश्चन आहे ग्रामसेवक एक्झामसाठी. हर्णे हे बंदर आहे दापोली तालुक्यात असून सुवर्णदुर्ग हा जलदुर्ग हर्णे बंदरातच आहे. तर कोणता जलदुर्ग आहे हर्णे बंदरात? सुवर्णदुर्ग. राजापूर, उन्हाळे, उन्नवरे या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. बघा गरम पाण्याचे झरे कुठे कुठे आहे? राजापूर, उन्हाळे, उन्नवरे या ठिकाणी गरम पाण्याचे झरे आहेत. रत्नागिरीमध्ये प्रसिद्ध थिबा राजवाडा आहे. बघा रत्नागिरीमध्ये थिबा राजवाडा प्रसिद्ध आहे. मालेश्वर हे मंदिर आणि मालेश्वर धबधबा संगमेश्वर तालुक्यात आहे. मालेश्वर मंदिर पण आहे आणि मालेश्वर धबधबा पण आहे जे संगमेश्वर तालुक्यात आहे. लक्षात ठेवा. परशुराम मंदिर चिपळूण तालुक्यात आहे. महत्त्वाचे पॉईंट आहे. पावस हे पर्यटन स्थळ असून तेथे स्वामी स्वरूपानंदाची समाधी आहे. बघा पावस हे पर्यटन स्थळ आहे आणि तेथे स्वामी स्वरूपानंदाची समाधी आहे. पोफळी येथे जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. बघा पोफळी जलविद्युत निर्मिती केंद्र आहे. एनरॉन विद्युत प्रकल्प दाभोळ येथे आहे. एनरॉन विद्युत प्रकल्प दाभोळ येथे आहे. लक्षात ठेवा महत्त्वाचे पॉईंट आहे. बघा जिल्ह्याची लोकसंख्या 16,15,069 आणि दर 1000 पुरुषामागे स्त्रियांची संख्या किती आहे तर 1122 दर 1000 पुरुषांमागे. आणि स्त्रियांची संख्या बघा 8,53,948 एवढ्या स्त्रिया आहे. आणि पुरुष बघा किती आहे 7,61,121 एवढी पुरुषांची संख्या आहे रत्नागिरी जिल्ह्यात. ग्रामीण लोकसंख्या बघा किती आहे 13,51,346 एवढी ग्रामीण लोकसंख्या आहे. 13,51,346 आणि शहरी लोकसंख्या किती आहे तर 2,63,723 एवढी शहरी लोकसंख्या आहे. 2,63,723 आणि एकूण साक्षरता किती आहे तर 11,99,392 एवढी साक्षरता आहे. आणि पुरुष साक्षरता एकूण 61,912 6,19,000 किती
6,19,012 एवढे पुरुष साक्षरता आहे। व्यवस्थित वाचा तुम्ही संख्या, मी तर वाचले, आता तुम्ही व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा। स्त्री साक्षरता बघा 5,80,380। भूगोल बघा रत्नागिरी जिल्ह्याचा पश्चिमेस अरबी समुद्र आहे, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा आहे, पूर्वेस सातारा, सांगली, कोल्हापूर व उत्तरेस रायगड जिल्हा आहे। बघा पश्चिमेस अरबी समुद्र, दक्षिणेस सिंधुदुर्ग जिल्हा, पूर्वेस सातारा, सांगली, कोल्हापूर व उत्तरेस रायगड जिल्हा अशा जिल्ह्याच्या सीमा आहेत। पूर्वेला सह्याद्रीची रांग व पश्चिमेला समुद्र असा हा चिंचोळा उभट आकाराचा दक्षिणोत्तर पसरलेला जिल्हा आहे। बघा याच्यावर सुद्धा क्वेश्चन येतो कोणत्या आकाराचा आहे म्हणून। चिंचोळा उभट आकाराचा दक्षिणोत्तर पसरलेला हा चिंचोळा आणि उभट आकाराचा लक्षात ठेवा। या जिल्ह्यात सुमारे 170 किलोमीटर लांबीचा किनारा लाभला आहे। 170, 180 आधी दिलं होतं, ते 2001 नुसार दिलं होतं। खनिज संपत्ती बघा, येथे जांभा लाल रंगाचा दगड मोठ्या प्रमाणात सापडतो। त्याचबरोबर रांगोळी या ज्या दगडापासून तयार केली जाते तो शिरगोडा दगड राजापूर तालुक्यात सापडतो। मननगड व दापोली या तालुक्यात बॉक्साईटचे साठे सापडतात। त्याचबरोबर या जिल्ह्यात फिनोलेक्स व जिंदाल औष्णिक ऊर्जा हे मोठे विद्युत प्रकल्प आहेत। नेक्स्ट शेती बघा, भात हे रत्नागिरी जिल्ह्यातील प्रमुख पीक कोणते तर भात आहे। लक्षात ठेवा प्रमुख पीक भात। आंबा, फणस, काजू, नारळ, रातांबे व सुपारी ही जिल्ह्यातील प्रमुख फळपिके आहेत। मत्स्य शेतीचा विचार करता कोलंबीची शेती येथे मोठ्या प्रमाणावर केली जाते। जिल्ह्यातील सिट्रोनेला गवत प्रसिद्ध आहे, तर कोणतं गवत प्रसिद्ध आहे रत्नागिरी जिल्ह्यात सिट्रोनेला गवत। लक्षात ठेवा महत्त्वाचं आहे सिट्रोनेला गवत, यापासून तेलाची निर्मिती ही केली जाते। तर त्यापासून काय केले जाते तेल निर्मिती। रत्नागिरी जिल्ह्यातील भाटे येथे नारळ संशोधन केंद्र कार्यरत आहे। बघा नारळ संशोधन केंद्र रत्नागिरी जिल्ह्यात आहे भाटे। ग्रामसेवक, कृषिसेवक, विस्तार अधिकारी या सर्व एक्झामसाठी महत्त्वाचं पॉईंट आहे। बघा हंगामानुसार प्रमुख पिके दिले। खरीप हंगामात भात, नागली हे पीक घेतले जाते। रब्बी हंगामात भाजीपाला पिके कुळीथ, चवळी, पावटा, वांगी, मिरची, कलिंगड हे रब्बी हंगामात घेतले जातात पिकं। आणि उन्हाळी हंगामात भेंडी, काकडी, वाल हे पिके घेतली जातात। आणि बागायतीमध्ये आंबा, काजू, नारळ, सुपारी आणि कोकम। नेक्स्ट बघा जिल्ह्यातील नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था, त्याच्याबद्दल माहिती बघूया आपण। जिल्ह्यातील नागरी प्रशासन व स्थानिक स्वराज्य संस्था खालीलप्रमाणे तपशील आणि नावे। बघा नगरपालिका, तर किती आहे नगरपालिका 5 आहे। बघा नगरपालिका किती आहे तर नगरपालिका आहे 5। खेड, चिपळूण, रत्नागिरी, राजापूर आणि एक मंडगाव, मंडणगड आणि दापोली 6 झाले इथे। आणि नगरपंचायत आहे 4, गुहागर, लांजा, देवरुख, मंडणगड, दापोली, खेड, गुहागर। आणि पंचायत समिती आहे 9। बघा मंडणगड, दापोली, खेड, गुहागर, चिपळूण, संगमेश्वर, रत्नागिरी, लांजा हे जे संख्या दिली आहे पंचायत समिती आहे 9 हे लक्षात ठेवा। नगरपंचायत आहे 4, नगरपालिका आहे 5 आणि ग्रामपंचायती किती आहे तर 846 एवढ्या ग्रामपंचायती आहे। लक्षात ठेवा 846 ग्रामपंचायत। महत्त्वाचं आहे भूगोल बघा रत्नागिरी शहर 16.98 उत्तर अक्षांश आणि 73.3 पूर्व रेखांश वसले आहे। रत्नागिरी शहर संपूर्णपणे डोंगराच्या उतारावर वसले आहे। हे शहर समुद्र सपाटीपासून 11 मीटर उंच आहे। समुद्र सपाटीपासून किती मीटर उंच आहे तर 11 मीटर आहे। लोकसंख्या बघा 2011च्या जनगणनेनुसार रत्नागिरीची लोकसंख्या बघा 2011ची जनगणनेनुसार दिलेला आहे इथे आणि ती 2001च्या जनगणनेनुसार दिलं होतं।
रत्नागिरीची लोकसंख्या ही 7,06,239 एवढी आहे आणि याचा 55% पुरुष व 45% स्त्रिया आहेत. पुरुषांचे प्रमाण किती आहे? 55% आहे आणि स्त्रियांचे प्रमाण आहे 45%. आणि 86% पुरुष व 87% स्त्रिया साक्षर आहे. बघा, साक्षरतेचे प्रमाण सुद्धा दिलेले आहे. पुरुषांचं साक्षरता प्रमाण किती आहे? तर 86% आहे आणि 87% स्त्रिया साक्षर आहेत. तर महिलांचे प्रमाण जास्त आहे रत्नागिरी जिल्ह्यात साक्षरतेच्या प्रमाणात. आणि एकूण लोकसंख्येच्या सुमारे 70% हिंदू आहेत आणि उर्वरित मुस्लिम, जैन, बुद्ध, ख्रिश्चन जातीचे आहेत. तर 70% हिंदू आहेत रत्नागिरी जिल्ह्यात. 11% लोकसंख्या ही 6 वर्षाखालील आहे. 6 वर्षाखालील लोकसंख्या किती आहे? तर 11% आहे, लक्षात ठेवा. एम देवेंदर सिंह हे जिल्हाधिकारी आहे रत्नागिरी जिल्ह्याचे. बघा, एम देवेंदर सिंह जिल्हाधिकारी महत्त्वाचं आहे, लक्षात ठेवा. प्रमुख व्यवसाय कोणते आहेत? मासेमारी आणि नारळ, पोपटी, कोकम व आंब्याच्या बागा हे येथील प्रमुख व्यवसाय आहेत. फिनोलेक्स इंडस्ट्रीज, नर्मदा सिमेंट, भारती शिपयार्ड, गद्रे मरीन प्रोडक्ट्स आणि JK फाइल्स हे 7,06,239 एवढी मधील मुख्य उद्योग आहेत. रत्नागिरीचा हापूस आंबा जगप्रसिद्ध आहे, सर्वांना माहितीच आहे. शिक्षण संस्था बघा, गोगटे जोगळेकर महाविद्यालय येथे आहे. शासकीय पॉलिटेक्निक फिशरीज कॉलेज येथे आहे. बघा, फिशरीज कॉलेज आहे, गोगटे जोगळेकर महाविद्यालय आहे आणि फिनोलेक्स इंजिनिअरिंग कॉलेज आहे. ह्यामुळे रत्नागिरी हे उच्च शिक्षणाचे कोकणातील प्रमुख केंद्र बनले आहे. नागरी सुविधा, डीमार्ट, रिलायन्स दुकाने हे सर्व इथे आहे. बँक ऑफ इंडियाची शाखा आहे. रत्नागिरी हे एक उत्तम नैसर्गिक बंदर आहे. बघा, रत्नागिरी हे उत्तम नैसर्गिक बंदर आहे. मिरकरवाडा येथे आहे. हे बंदर कुठे आहे? तर मिरकरवाडा येथे आहे. आंतरराष्ट्रीय दर्जाचे बंदर उभारले जात आहे. फिनोलेक्स, अल्ट्राटेक या कंपन्या खाजगी जेट्टी रत्नागिरीमध्ये आहेत. 2018 मध्ये येथून मुंबईसाठी विमानसेवा सुरू होण्याची अपेक्षित आहे. आता झाली सुद्धा असेल. टिळक स्मारक आहे, पतित पावन मंदिर आहे, थिबा पॅलेस आहे, रत्नागिरी किल्ला आहे, दीपस्तंभ आहे, भगवती बंदर आहे, भाट्टे चौपाटी आहे, काळ समुद्र आहे. काळा समुद्र पण इथे आहे, लक्षात ठेवा, महत्त्वाचं आहे. काळा समुद्र आणि सुवर्णदुर्ग किल्ला, भगवती बंदर, भाट्टे चौपाटी, किल्ला, दीपस्तंभ हे सर्व इथे आहे. रत्नागिरीचा किल्ला पण आहे इथे. बघा, हा रत्नदुर्ग किल्ला किंवा भगवती किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. हा किल्ला शिलाहार राजा भोज याने बांधला. तर कोणत्या राजाने बांधला? शिलाहार राजा भोज याने बांधला रत्नदुर्ग हा किल्ला. भगवती किल्ला म्हणून सुद्धा याला ओळखले जाते. त्यानंतर हा किल्ला आदिलशाही राजवटीत समाविष्ट झाला. पुढे छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला जिंकून स्वराज्यात सामील केला. या किल्ल्यावर असलेले भगवती देवीचे मंदिर रत्नागिरी शहराचे श्रद्धास्थान आहे. पर्यटन स्थळ म्हणून या किल्ल्याची ओळख आहे. किल्ल्यावर एक भुयारी महामार्ग सुद्धा आहे. बघा, एवढी माहिती दिली आहे. सर्व रत्नागिरी जिल्ह्याबद्दल व्यवस्थित वाचा आणि एक्झामसाठी तुम्हाला बेस्ट ऑफ लक. चला, भेटूया नेक्स्ट लेक्चरला. नेक्स्ट लेक्चर आपलं ग्रामसेवकचं क्वेश्चन सेट होणार. क्वेश्चन पत्रिका 2024 साठी ज्या तयार केलेल्या आहे त्या. चला तर भेटूया क्वेश्चन पत्रिका क्रमांक 5 मध्ये.